आणि आता एक नजर टाकूयात 9 जिल्ह्यातल्या न्यूज टॉप 9 वर। बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराज समाधी मंदिर 31 डिसेंबरला रात्रभर सुरू राहणार। देशभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाचा निर्णय। नांदेडच्या माहूरगडावर दत्तजन्म सोहळ्याचा मोठा उत्साह, दत्तनामाच्या गजरात सोहळा सुरू। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरनं पाणी पुरवठा। गाववाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची आली वेळ। जिल्हा प्रशासनानं दोन्ही जिल्ह्यांसाठी 196 विहिरी अधिग्रहित केल्या। नागपूरचं प्रदूषण धोक्याच्या पातळीत बाहेर। बांधकाम वाहनांचा धूर आणि बदललेल्या वातावरणामुळे प्रदूषणात वाढ, नागरिकांचं आरोग्यही धोक्यात। भंडारा जिल्ह्यातल्या काही शेतकरी ई-पीक नोंदणीपासून वंचित। तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी आणि पीक नोंदणी करण्याची मागणी। महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटले यांची मागणी। बुलढाण्यामध्ये भंगार बस सेवेमुळे एसटीचा प्रवास झाला असुरक्षित। धावत्या बसचे एक्सेल तुटून अपघात, सुदैवानं सर्व प्रवासी सुरक्षित। शेगाव आगाराचा गलथान कारभार। गोंदियातल्या जुन्या उड्डाण पुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना। प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचं सुद्धा दुर्लक्षच। भंडाऱ्यातल्या लाखांदूरमध्ये शेतमजुरावरती अस्वलाचा हल्ला। हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मराठी पाट्यांसाठी दुकानदारांना नगर परिषदेकडून नोटिसा। मनसे आक्रमक भूमिकेनंतर नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर।